मधमाशा बोलण्यासाठी आवाज वापरत नाहीत. मग ते एकमेकींना अन्न कुठे आहे हे कसं सांगतात? उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्या चक्क नाचून एकमेकींशी संवाद साधतात. मधमाशा एकमेकींशी संवाद साधण्यासाठी एक खास नृत्य करतात. या नृत्याला वॅदल डान्स म्हणतात. पण हा साधा नाच नसतो. या नाचातून त्या इतर मधमाशांना अन्नाची दिशा आणि अंतर सांगतात. समजा एका मधमाशीला फुलांनी भरलेली जागा सापडली. ती मध आणि परागकण घेऊन पोळ्यात परत येते. पण ती इतर मधमाशांना फक्त इथे अन्न आहे एवढंच सांगत नाही. ती पोळ्यात एक विशिष्ट पद्धतीनं नाचते. या नृत्यामध्ये ती वर्तुळासारखी हालचाल करते आणि एका सरळ दिशेनं जाताना आपल्या शरीराला वेगानं हलवते. यालाच वॅगल म्हणतात. या नृत्याची दिशा खूप महत्वाची असते. मधमाशी सूर्याच्या दिशेचा संदर्भ घेऊन अन्न कोणत्या दिशेला आहे हे इतर मधमाशांना संकेत देते. नृत्यामध्ये ती अन्नाचा स्रोत किती दूर आहे याचाही संकेत देते. साधारणपणे वॅगल भाग जितका जास्त वेळ चालतो तितकं अन्नाचं ठिकाण दूर असल्याचा संकेत मिळतो. इतर कामकरी मधमाशा हा नाच पाहतात आणि त्यातून मिळालेल्या संकेतांनुसार फुलांच्या दिशेने उडतात. म्हणजे एका मधमाशीला मिळालेली माहिती संपूर्ण मधमाशांच्या समूहापर्यंत पोहोचते. ढगाळ हवामानातही त्या सूर्याच्या स्थितीशी संबंधित संकेतांचा उपयोग करू शकतात. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला मधमाशी नाचताना दिसली तर तो फक्त नाच नसू शकतो. कदाचित ती आपल्या साथीदारांना अन्नाचा पत्ता सांगत असेल. आज आपण पाहिले मधमाशांचा नाच म्हणजे फक्त नाच नाही तर त्यांची एक खास भाषा आहे. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी जिज्ञासा मराठी चॅनलला भेट देत रहा.